मंचर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बानखिले व त्यांचे युतीचे सर्व नगरसेवकांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर शहरात झालेल्या विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्ष पद व इतर नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बानखिले यांनी बोलून दाखवला आहे। मंचर शहर व परिसरात प्रचार दरम्यान मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत भविष्यात त्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून दिले जात आहे। सुनील बानखिले, राष्ट्रवादी भाजप युतीची मंचर नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार। माझे चिन्ह आहे घड्याळ। आज प्रभाग क्रमांक 13 इथे आम्ही सोनालीताई काळे आणि मी प्रचार करत आहोत। त्या दरम्यान लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला ते निवडून देतील अशी आम्हाला प्रतिक्रिया मिळत आहे। माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शेठ शहा, बाळासाहेब बेंडे, नामदार महेशदादा लांडगे यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे। आणि आता उद्याची सभा होणार आहे, त्यासाठी मी सगळ्या नागरिकांना आमंत्रित करते की उद्या 9:30 वाजता सभेला सगळ्यांनी यावे।